जागतिक आरोग्य दिन व जागतिक होम्योपैथिक के दिन के अवसर पर डॉक्टर संतोष जटाले ने शहर के कलेक्टर ऑफिस के निवेदन भवन में बीमारियों के अहम कारण के बारे में तफसीलात से बेहतरीन अंदाज में एक बड़े डिजिटल प्रोजेक्टर पर वीडियोस और फोटोज की शक्ल में 2.5 से 3 घंटे तक बीमारियों से बचाव और कैसे अपनी ज़िंदगी में एक सेहतमंद खुशहाली ज़िंदगी कैसे गुजार सकते हैं इसके बारे में मालूमात दी। डॉक्टर संतोष जटाले के इस प्रोग्राम में 2.5 से 3 घंटे तक हॉल में लेडीज़ और जेंट्स बगैर थके इस प्रोग्राम से फ़ायदा उठाए। दरमियान में डॉक्टर संतोष जटाले ने प्रोजेक्टर पर सॉन्ग चलाकर लोगों को प्रोग्राम में बांधे रखा। बाद में सवाल जवाब का सेशन शुरू हुआ। कई लोगों ने अपनी सेहत और बेहतर जिंदगी कैसे गुजारे इस पर सवालात किए। होम्योपैथिक के जनक डॉक्टर सैमुअल हैनीमन के 270वें जयंती के मौके पर इस तरह का प्रोग्राम रखा गया था। इस तरह डॉक्टर संतोष जटाले वसरनी और सम्मान प्रेस्टीज रेलवे स्टेशन के करीब अपना क्लिनिक डॉक्टर सैमुअल हैनीमन होम्योपैथिक क्लिनिक के नाम पर चलाते हैं और हर रोज़ कई मरीज डॉक्टर संतोष जटाले के इलाज से मुकम्मल सेहतमंद होकर घर को लौट रहे हैं। डॉक्टर संतोष जटाले ने बेहतरीन अंदाज में लोगों के सवालात के जवाब दिए। इस प्रोग्राम में आए सभी चीफ गेस्ट का डॉक्टर संतोष जटाले की ओर से शानदार स्वागत किया गया। आज जागतिक आरोग्य दिन आणि जागतिक होमिओपॅथिक दिन हे 2 दिवस एकत्र आलेले आहेत। त्या निमित्तानं आजचा हा कार्यक्रम होता। या कार्यक्रमात माझा विद्यार्थी संतोष जटाळे हा आमच्या कॉलेजचा विद्यार्थी असो त्यांनी एवढं चांगलं प्रेझेंटेशन आजच्या या कार्यक्रमाचं केलं, खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे। आजच्या या दिनानिमित्त सर्व समाज बांधवांना मी चिरायू आरोग्य कायम आरोग्य त्यांचं सगळ्यांचं चांगलं राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि आजच्या दिनानिमित्त होमिओपॅथीचा दिवस हा फार महत्त्वाचा दिवस आहे। जगामध्ये सगळ्यात पॅथी मानलेली जर असेल तर ते ॲलोपॅथी पहिल्या नंबरवर आणि दुसऱ्या नंबरवर होमिओपॅथीला सगळ्यात मोठा सन्मान मिळालेला आहे। जेवढे म्हणून मोठे मोठे व्यक्ती जगातले ते होमिओपॅथीला प्रिफर करतात आणि ह्या दिनानिमित्त होमिओपॅथीच्या सर्व जाणकारांना होमिओपॅथीचा प्रसार करणाऱ्यांना विद्यार्थ्यांना आणि जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांना शुभेच्छा देतो। आणि आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त सुद्धा सर्व समाज बांधवांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। 10 एप्रिल जागतिक होमिओपॅथी दिवस, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस या निमित्ताने आम्ही हा निवेदन बनवण्यामध्ये कार्यक्रम ठेवला। त्याच्या अंतर्गत आम्ही डॉक्टर सॅम्युअल हैनीमन यांनी त्यांच्या पुस्तकात ऑर्गन ऑफ मेडिसिनमध्ये आरोग्याविषयी काय उल्लेख केला होता, काय आजाराचे मुख्य कारण काय आहे याचा पूर्णपणे उलगडा केलेला आहे। तेच आपण रिसर्च थ्रू त्याला प्रूव्ह करून समाजापुढे मांडण्याचा आपण एक छोटासा प्रयत्न आम्ही आज या दिवशी आम्ही केलेला आहे। एकंदरीत सर्व आजाराचे मूळ कारण काय सांगता येईल आणि जीवन कशा प्रकारे जगायचं? आजाराचे सर्वात मेन कारण तर तुम्ही बघितलं असाल तर व्याख्यानामध्ये मी सांगितलं आहे, रिलेशनशिप्स। जे हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सर्वात जगातला सर्वात मोठा रिसर्च आहे, 80 वर्ष चाललेला आहे। त्याचं संक्षिप्त रूप बघितलं तर ज्याचे गुड रिलेशन चांगले तो जास्तीत जास्त जगला, त्याला कार्डियाक अरेस्ट कमी आला, त्याला कॅन्सर कमी झाला, त्याला बीपीचे आजार कमी झाले। गुड रिलेशन इज द बेस्ट। त्याच्यानंतर मोरल कॅरेक्टरिस्टिक, इंटेलेक्च्युअल कॅरेक्टरिस्टिक, डाईट, लाईफस्टाईल, सेक्शुअल रिलेशनशिप या सर्व गोष्टी जर आपण अभ्यास केला तर असं कळून येईल की आपण आरोग्यासाठी हे पॉईंट जे डॉक्टर सॅम्युअल हैनीमन सांगितलेले आहे ते आपलं आरोग्य निरोगी आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी एक उपयुक्त ठरते। डॉक्टर सॅम्युअल हैनीमन यांनी जी काही जीवनाची रहस्य सांगितली होती आरोग्याची, जी आज खरं ठरत आहेत असं सांगत आहेत, काय होतं? डॉक्टर सॅम्युअल हैनीमनने 250 वर्षापूर्वी ते नुसतं लिहिले नाही, त्याचं प्रूव्ह केले। एक पुस्तकाला त्यांनी 6 वेळेस एडिट केलेलं आहे।
म्हणजे ते पुस्तक किती परिपूर्ण झालं असेल तुम्हाला कळून जाईल. आणि त्या पुस्तकावर त्यांनी नुसतं पुस्तक लिहिलं नाही, त्याचे असे जवळपास त्यांनी 7-8 ग्रंथ लिहिले आहेत. ते प्रूव्ह केलेले आहेत त्यांनी की आरोग्य, जसे की डायबिटीज, कॅन्सर या आजारावर ते आज पूर्णपणे खरे उतरत आहेत. ज्यांनी जे 250 वर्षापूर्वी सांगितले ते आज खरे होत आहेत. त्यांनी सोरासिबल सायकोसिस या विषयावर खूप छान पुस्तक लिहिलं, थेअरी ऑफ क्रॉनिक डिसीजेस. मी असं जनतेला आवाहन करतो की त्यांनी हे पुस्तक वाचावं.